डॉक्टर सोपान चौगले यांच्या N2P या आत्मकथनातील कथांचं अभिवाचन. आजची कथा मी आणि साप. माझं वय 12-13 वर्षाचं असेल त्यावेळची गोष्ट. मी आणि माझी बहीण दोघेही शाळा शिकत होतो. नक्की आठवत नाही, पण 6वी-7वीच्या वर्गात शिकत होतो. आईवडील सामायिक वाट्याच्या शेतात दिवसभर कामाला जात असत. आमच्या घरी 3-4 म्हैशी पाळलेल्या होत्या. त्या आंब्याच्या मळ्यातल्या गोठ्यात बांधलेल्या असत. गोठा घरापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर होता. तिथं जाऊन त्या म्हैशींना सकाळी कोंडा खायला घालणं, त्यांचं शेण घाण काढणं, गोठा स्वच्छ करणं, त्याचप्रमाणे म्हैशींना सकाळी थोड्या वेळासाठी हिंडवून व ओढ्यावरून पाणी पाजवून आणणं ही कामं मलाच करावी लागत. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 नंतरही पुन्हा म्हैशींना चारा देणं, गोठा साफ करणं वगैरे कामं करायला लागायची. त्या काळी आमच्या भागात TV नव्हता. मनोरंजनाची साधनं म्हणजे गावात यात्रा, जयंतीच्या निमित्तानं होणारे मेळे, नाटक, तमाशा इत्यादीच. त्याचप्रमाणे लग्न कार्याच्या वेळी वाजवली जाणारी लाऊडस्पीकरवरील गाणी. रेडिओसुद्धा फार उशिराच आमच्या परिसरात आला. या साधनांच्या माध्यमातून ऐकलेली गाणी तसेच पाठ्यपुस्तकातील कविता मोठ्याने म्हणण्याची मला सवय होती. सकाळी संध्याकाळी काम करत असताना एखादे नवीन गाणे पुन्हा पुन्हा ऐकण्याची संधी माझ्या गाण्याच्या सवयीमुळंच सर्वांना मिळत असायची. पण एकदा माझ्या या मोठ्यानं गाणे म्हणण्याच्या सवयीनं माझ्या जीवावरच बेतलं. त्याचं झालं असं. मी नेहमीप्रमाणे म्हैशींना द्यायच्या कोंड्याचं घमेलं डोक्यावर घेऊन आंब्याच्या मळ्यात गोठ्याजवळ गेलो. गोठ्याला 2 फळीचे 3-3 गंधवाले मध्ये कोंडा असलेले दरवाजे होते. ते दोन्ही बाजूला उघडले जायचे. मी उजव्या हाताने डोक्यावरील घमेले घट्ट धरले होते. डाव्या हाताने गोठ्याच्या दाराचे कुलूप किल्ली लावून काढले आणि पायाने दार आत ढकलले. थोड्याशा जोराने दार ढकलल्यामुळं डाव्या बाजूचे दार भिंतीला धडकले आणि काय आश्चर्य, माझ्या डाव्या हातावर 2-2.5 फूट लांबीचा साप पडला. त्याच क्षणी त्या सापानं हाताला गुंडाळी केली. क्षणभर मला काही सुचेना आणि काय करावे कळेना. पण माझ्या लक्षात आलं, तो साप दाराच्या वरच्या गंधवालावर किंवा दाराच्या फळीवर आपल्या भक्ष्याच्या शोधात बसलेला असावा. अशा अचानक उद्भवलेल्या संकटावेळी मी काहीच करू शकलो नव्हतो. कारण त्यानं माझ्या हाताला 2-3 वेटोळे घातले होते व शेवटी माझ्या मनगटाच्या ठिकाणी शेपटीने चांगलाच घट्ट तिडा दिला होता. मनातून खूप घाबरून आणि चकित होऊन मी त्या सापाकडे पाहत होतो. साप चावेल या भीतीने मी माझ्या हाताची अजिबात हालचाल केली नव्हती. त्या वळवळणाऱ्या जिभेकडे व तोंडावर नजर ठेवून स्तब्ध राहिलो. माझे पाय मात्र थरथर कापत होते. क्षणभरानंतर तो सावध होऊन हातावर इकडे तिकडे आपली मान वळवू लागला. कदाचित आपल्या भक्ष्याच्या शोधात असावा, कारण तो सारख्या जिभल्या चाटत होता. मान वळवत तो माझ्या हाताच्या बोटाकडे गेला, पण तेथून आपण खाली पडणार या भीतीने चटकन मागे वळला. तेव्हा तर मला अधिकच भीती वाटू लागली. हळूहळू त्याने माझ्या कोपराकडे व नंतर दंडाकडे मोर्चा वळवला. तो पुढे पुढे सरकत असताना त्याची व माझी अधूनमधून नजरानजर होत होती. मात्र तो माझ्या नजरेला अजिबात घाबरलेला दिसत नव्हता. चावेल ह्या भीतीने मी माझा हात स्थिर ठेवल्यामुळे तो अगदी शांतपणे माझा हात म्हणजे एखादी निर्जीव झाडाची फांदी किंवा वस्तू समजून हालचाल करीत होता. मला त्या स्थितीत फक्त एकच करता येणं शक्य होतं, ते म्हणजे त्याच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवणं. माझे तोंड मोकळे असल्याने मी त्याचा पुरेपूर उपयोग करत होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो, परंतु माझ्या तोंडाची हवाही त्याला लागू नये याची दक्षता घेत होतो. अशा पद्धतीने बराच वेळ निघून गेला. सकाळची वेळ असल्यामुळं आसपास माणसंही तुरळकच होती. तीही माझ्या आरडाओरडण्याला किंवा किंचाळण्याला प्रतिसाद देत नव्हती.
मी मात्र पुन्हा पुन्हा आई ग, साप, मेलो मेलो, साप साप असे जोरजोरात ओरडत होतो. तेव्हा मात्र मला त्या सापाचे विशेष वाटायला लागले, कारण एवढे ओरडूनही त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. अर्थात नंतर काही जणांनी मला सांगितले की सापाला अजिबात ऐकायला येत नाही म्हणून. ते मला पटलेही. माझा हात त्याला सुरक्षित वाटला असावा, त्यामुळे तो बिनधास्तपणे आणि निवांतपणे फिरत फिरत पुन्हा पुन्हा जिभल्या चाटत चाटत भक्ष्याचा शोध घेत होता. माझ्या हातावरील त्याच्या मंद पण सावध हालचाली मला जाणवत होत्या. त्याची वळवळ, त्याच्या शरीराचा थंडावा मला कळत होता. त्याचवेळी त्या संधीचा फायदा घ्यावा असे मला वाटले, पण तरीही नक्की काय करावे हे समजत नव्हते. थरथरणाऱ्या पायाची कंपने हाताकडे जाऊ नयेत म्हणून मी प्रथम पाय स्थिर केले. कोणीतरी मदतीला धावून येईल म्हणून तोंडाचा बाजा मात्र जोरजोरात सतत चालूच होता. माझ्या पायात व उजव्या हातात जीव नसल्यासारखे वाटत होते, कारण माझ्या मनाची सर्व शक्ती डावा हात स्थिर ठेवण्यासाठी एकवटलेली होती. तेव्हा प्रथमच मला एखादा अवयव स्थिर ठेवण्यासाठी मनाची किती एकाग्रता करावी लागते, किती शक्ती एकवटावी लागते याची जाणीव झाली. अर्थातच या अनुभवाचा मला माझ्या पुढील आयुष्यात म्हणजे अभ्यासात खूपच उपयोग झाला. त्या स्थिरतेमुळे साप शांतपणे, कदाचित त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि थाटात जिभल्या चाटत इकडे तिकडे मान वळवत पुढे पुढे दंडाकडे सरकत होता. मी त्याची वळवळणारी फाटे असलेली जीभ व चकाकणारे 2 डोळे अत्यंत जवळून बघत होतो. आपल्या मदतीला कोणीही येणार नाही याची मला खात्री झाली. तसे माझे मनही कणखर बनत चालले होते. तेव्हा लवकरच आपण स्वतःच त्या संकटातून सोडवणूक केली पाहिजे हेही कळून चुकले. पुढं काय करावं हे मात्र सुचत नव्हतं. एक वेळ वाटलं आपण एकदम हात झटकावा, पण त्याने मनगटाजवळ हाताला दिलेल्या तिड्यामुळे तो न पडता खवळून चावला तर आपला खेळ खाल्लास ही भीती होती. तो बेसावध असतानाच संधी साधली पाहिजे याची माझ्या मनाला जाणीव झाली. क्रिकेटच्या खेळात जिंकण्यासाठी 5 धावा कमी असताना शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तरच विजय. अशी अवस्था असताना त्या खेळाडूच्या मनावर किती दडपण आणि ताण येत असेल, त्याची काय अवस्था होत असेल याचा पुरता अंदाज आला. संधी साधून यशस्वी झालो तरच आपला विजय, नाहीतर शेवट ठरलेलाच. मी तोंडाने आईचा व देवाचा धावा करत असलो तरी नजर मात्र त्या सापाच्या तोंडापासून शेपटापर्यंत रोखून होतो. तो जसा दंडाकडे सरकायला लागला तसे माझ्या लक्षात आले की त्याची माझ्या मनगटावरील पकड ढिली होत होती. हाताला घातलेले वेटोळे सुटायला लागले होते. त्याचवेळी माझ्या चुलत्यांचा आवाज माझ्या कानावर आला, "अरे बघत काय बसलायस त्या जनावराकडं? हात जोरात झटकून टाक." ते बहुधा शेणाची पाटी उकिरड्यावर टाकून येत असावेत व त्यांनी परतताना माझी अवस्था पाहिली असावी. बऱ्याच उशिरानं का असेना कोणीतरी आपल्या मदतीला आल्याने आणखी थोडा धीर आला होता. सापाच्या शेपटीचा मनगटावरील तिडा पूर्णपणे सुटत होता. हातावरील वेटोळेही मोकळे झाले होते. त्याची मजल मात्र दंडावरून पुढे कानापर्यंत आली होती. तो आपल्या कानाचा चावा घेणार असे उगीचच वाटायला लागले. शेवटचा निर्वाणीचा क्षण आल्याची जाणीव झाली आणि एका क्षणात एक अनामिक संदेश मिळाला, "हीच तुझी वेळ आहे, झटक हात, झटक." त्या सरशी मी पुन्हा देवाचे नाव घेतले. सर्व शक्तीनिशी हात झटकला आणि काय आश्चर्य, तो हातावर निराधार वळवळणारा साप झटकन खाली पडला. विजेच्या चपळाईने जमिनीवरून सरपटत क्षणार्धात निघून गेला. गोट्यातील पालापाचोळ्यात गडप झाला. मी अवाक होऊन बघतच राहिलो. त्या गारठलेल्या अवस्थेतून मी भानावर आलो. आपला मोर्चा चुलत्यांकडे वळवत रागारागातच म्हणालो, "अहो तात्या, मी आबाळ फाटेसोर ओरडत होतो, कोणीच कसं काय ऐकलं नाही?" त्यावर ते म्हणाले, "अरे मला वाटले नेहमीसारखा तू तुझ्या नव्या कवितेला चाल लावत आहेस, मग कशाला लक्ष द्यावे. पण शेणाची पाटी टाकून मागे वळलो आणि तुझी ती अवस्था दिसली. तेव्हा हसावे की रडावे काही कळले नाही."
तोपर्यंत आमचा हा भीमपराक्रम सर्व मळ्यात पोचला होता. बातमी कळेल तसे सर्वजण जमा झाले. माझ्या भोवती वर्तुळाकार कडे करून उभे राहिले. ते सर्वजण मला वेगळ्या नजरेने पाहत होते. मीच साप असल्यासारखे मला वाटायला लागले. त्या गर्दीतला एकजण म्हणाला, ह्याला हिरव्या मिरच्या खायला द्या. दुसरा म्हणाला, त्यापेक्षा लगोलग मांत्रिकाकडे न्या. तिसरा हळूच कुजबुजला, त्याला पाणी बिणी काय देऊ नका बरं का. आता हा प्रसंग आठवला की मला आश्चर्य वाटते. त्या गर्दीतला कोणीच कसा म्हणाला नाही की याला डॉक्टरकडे न्या. गर्दीने सुचवलेल्या बऱ्याच प्रकारांचा माझ्यावर प्रयोग करण्यात आला. मला काहीही झालेले नव्हते हे माहीत असूनही केवळ आईवडिलांच्या समजुतीसाठी मी सर्व काही सहन करत होतो. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा गावात बरेच दिवस चालू होती. असा भयंकर किस्सा आसपास घडेपर्यंत मी मात्र माझ्या मोठ्याने गाणे म्हणण्याच्या सवयीमुळे ओढवलेल्या संकटाची व झालेल्या सुटकेची आठवण होऊन पोट दुखेपर्यंत हसत होतो. धन्यवाद.